व्यासपीठावर अगदी व्यासपीठावर जर तुम्ही पाहिलं ना तर मुख्य व्यासपीठावर या संपूर्ण स्पर्धेचे सम्राट अर्थातच बंडेश्री आदरणीय युवासेना शाखा अध्यक्ष बंडेश्री राहुलजी तुर्बडकर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील। या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आचरणात आणली गेली। उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज मात्र नक्कीच सत्यात उतरलंय। इथे खुला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा फॉलोमध्ये काय गोलंदाजी केली पहा, भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। वेगही तितकाच आहे, गोलंदाजी चेंडू फिरवण्याची कला देखील तितकीच आहे। यासाठी हरेशला मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय 13 धाबा या केवळ दाखल कॅमेरा पाहायला मिळतात। इथे आणखी एक चेंडू खोला टाकला। हा चेंडू देखील अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येक बॉलवर मात्र नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय। अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर मोठ्या फटक्यांच्या नादात मात्र नक्कीच खेळाडू इथे निर्धाव चेंडू खेळत असताना पाहायला मिळतात। ही चार षटकं भरपूर महत्वाची अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। इथे जर तुम्ही पाहिलं ना तर मृत चेंडू पंचांनी घोषित केलंय, डेड बॉल असणार आहे। धावसंख्या 13 स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजांच्या पायात साखळ दंड अडकवण्याचं काम मात्र नक्कीच केलंय। या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्या मान्यवरांनी या ठिकाणी विशेष सहकार्य केलेलं त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेले। या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांचं पुणे उपस्थित राहतील यात मात्र नक्कीच शंका नसणार आहे। इथे आणखी एक चेंडू इथे मात्र नक्कीच 5 चेंडू निर्धाव टाकण्याचा या ठिकाणी कारनामा करतायत। गोलंदाजी हरेश यांची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। काय गोलंदाजी करतायत पहा, भन्नाट वेग देखील आहे, तितकी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू खोलात टाकला जातोय। यॉर्कर लेनचा चेंडू आणि इथे देखील या स्पर्धेतलं मला वाटतं पहिलं निर्धाव शतक मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये हरेश साठी एकदा होऊन जाऊ द्यात मित्र।